Hello everyone. In this video, we discuss instrumentation of HPLC. या व्हिडिओमध्ये आपण HPLCचं इन्स्ट्रुमेंटेशन बघणार आहोत. आता इन्स्ट्रुमेंटेशन तुम्ही बघायला गेला तर तुम्हाला स्क्रीनवर इन्स्ट्रुमेंटेशनची डायग्राम दिसत आहे. एक ब्लॉक डायग्राम दिसते. आता त्याचे काय काय कंपार्टमेंट्स आहेत ते आधी आपण बघू आणि मग त्यातले जे कंपार्टमेंट्स आहेत इन्स्ट्रुमेंटचे कॉम्पोनंट्स ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता पहिला कंपोनंट आहे सॉल्व्हंट रिझर्वायर अँड डिगॅसर सिस्टीम. आपल्याला डायग्राम मध्ये सॉल्व्हंट रिझर्वायर्स आणि डिगॅसर सिस्टीम सुद्धा बघायला मिळते. त्यानंतर सेकंड पार्ट येतो इन्स्ट्रुमेंटेशनचा, तो म्हणजे हाय प्रेशर पंप. हाय प्रेशर पंप हा महत्वाचा पार्ट आहे. इथे हाय प्रेशर पंप साठी स्क्रू ड्रिव्हन सिरिंज टाइप पंप वापरला जातो किंवा रेसिप्रोकेटिंग पंप किंवा न्यूमॅटिक पंप या टाईपचे पंप वापरले जातात. ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे प्री कॉलम. प्री कॉलम तो पण आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम. आपल्याला इथे सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम सुद्धा बघायला मिळते, ते सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. त्यानंतर आपण कॉलम अँड कॉलम पॅकिंग याबद्दल सुद्धा बघणार आहोत, कॉलम बद्दल डिस्कस करणार आहोत. आणि सर्वात शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे डिटेक्टर. वेगवेगळे डिटेक्टर आहेत, यूव्ही डिटेक्टर, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिटेक्टर. हे डिटेक्टर आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला कोणी HPLCच्या इन्स्ट्रुमेंटचे कॉम्पोनंट विचारले, पार्ट विचारले, तर कोणकोणते पार्ट येतात, तर पहिला पार्ट येतो तो म्हणजे सॅम्पल सॉल्व्हंट रिझर्वायर अँड डिगॅसर सिस्टीम. सेकंड कॉम्पोनंट पंप, हाय प्रेशर पंप. थर्ड कॉम्पोनंट जो इन्स्ट्रुमेंट्स आहे तो म्हणजे प्री कॉलम. फोर्थ कॉम्पोनंट सॅम्पल इंजेक्शन सिस्टीम. फिफ्थ कॉलम आहे तो म्हणजे कॉलम, ऍक्च्युअल जो कॉलम आपण वापरतो HPLC ला तो. आणि सहावा पार्ट आहे तो म्हणजे डिटेक्टर. वेगवेगळे डिटेक्टर इथे आपण वापरतो ते आपण बघणार आहोत. आता हे जे कॉम्पोनंट आहेत हे कॉम्पोनंट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता जो पहिला कॉम्पोनंट आहे तो म्हणजे सॉल्व्हंट रिझर्वायर अँड डिगॅसर सिस्टीम. आता HPLC साठी ही लिक्विड क्रोमॅटोग्राफीचं एक्झाम्पल असल्यामुळे आपण लिक्विड मोबाईल फेस इथे आपण वापरणार आहोत. त्यालाच आपण सॉल्व्हंट असं म्हटलंय. आणि ते स्टोअर करण्यासाठी सॉल्व्हंट रिझर्वायर आणि डिगॅसर सिस्टीम HPLC मध्ये आपल्याला बघायला मिळते. अ मॉडर्न HPLC apparatus is equipped with one or more glass or stainless steel reservoirs, each of which contain 1 to 2 dm cube of a solvent. मॉडर्न जी HPLC apparatus आहे त्यामध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त ग्लासचे किंवा स्टेनलेस स्टीलचे रिझर्वायर आपल्याला बघायला मिळतात आणि 1 ते 2 DM क्यूब त्यामध्ये सॉल्व्हंट स्टोअर केलेलं असतं. The reservoir are equipped with degassers to remove trapped and or dissolved gases which otherwise interfere in the analysis by forming bubbles in the column and detector system. आता हा जो आपला सॉल्व्हंट रिझर्वायर आहे त्यासोबतच डिगॅसर सिस्टीम सुद्धा बसवलेली असते. एक व्हॅक्युम पंप बसवलेला असतो. ही डिगॅसर सिस्टीम काय करते तर तुमच्या सॉल्व्हंट मध्ये ट्रॅप झालेला, अडकून पडलेला किंवा डिझॉल्व असलेला जो गॅसेस आहेत, वेगवेगळे गॅसेस, ते बाहेर काढून टाकते. का काढून टाकते, त्याची गरज काय, तर जेव्हा जर सॉल्व्हंट मध्ये आपल्या जर काही गॅसेस असतील आणि आपण हाय प्रेशरने ते सॉल्व्हंट कॉलम मधनं डिटेक्टर सिस्टीम मधनं पास केलं तर बबल्स तयार होऊ शकतात. आणि हे बबल तयार होऊ नये म्हणून आपल्या सॉल्व्हंट रिझर्वायर बरोबर डिगॅसर सिस्टीम सुद्धा वापरली गेली आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही इतर क्रोमॅटोग्राफिक टेक्निक बघितल्या त्यामध्ये एकच आपण मोबाईल फेज वापरत होतो, मग इथे रिझर्वायर वन और मोर का, ते मोर रिझर्वायर कशासाठी, तर इथे दोन प्रकारे आपण सॉल्व्हंट वापरतो. म्हणजे दोन प्रकारे सॉल्व्हंटचा वापर केला जातो. एक म्हणजे सिंगल सॉल्व्हंट काही सेपरेशनसाठी वापरतो. जेव्हा आपण सिंगल सॉल्व्हंट वापरतो तेव्हा त्या इल्युशनला आयसोक्रेटिक इल्युशन असं आपण म्हणतो. सेपरेशनला
आयसोक्रेटिक इल्युशन असं आपण म्हणतो. आणि जर आपण एकपेक्षा जास्त दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सॉल्व्हंट वापरतो तेव्हा तिथे आपण ग्रेडियंट इल्युशन असं आपण म्हणतो. इफ अ सिंगल सॉल्व्हंट ऑफ कॉन्स्टंट कंपोजिशन इज यूज फॉर द सेपरेशन इट इज टर्म ॲज आयसोक्रेटिक इल्युशन. जर आपण एकच सॉल्व्हंट वापरत असू सेपरेशनसाठी तर त्याला आपण आयसोक्रेटिक इल्युशन असं आपण म्हणतो. बट मोस्टली separation efficiency is greatly enhanced by using 2 or more solvents. पण कधी कधी आपला सेपरेशन एफिशियन्सी वाढवण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त सॉल्व्हंट आपण तिथे वापरतो. त्याला आपण ग्रेडियंट इल्युशन असं आपण म्हणतो. मॉडर्न HPLC is often equipped with proportionating valves that induce solvents from 2 or more reservoirs into a mixture chamber at a rate that vary continuously. आता मॉडर्न HPLC मध्ये वेगवेगळे प्रोपोर्शनेटिंग व्हॉल्व सुद्धा असतात, जे आपले जे वेगवेगळे रिझर्व्हायर मध्ये जी वेगवेगळी सॉल्व्हंट्स आहेत त्यांना मिक्सर व्हेसल मध्ये आणतात. तिथे त्यांचं मिक्सिंग होतं आणि त्यांचा जो फ्लो रेट आहे हा व्हेरी होत असतो. असे व्हॉल्व सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळी जी सॉल्व्हंट्स आहेत ती तिथे मिक्स होतील आणि जे ग्रेडियंट इल्युशन आपल्याला बघायला मिळेल. आता हे झालं सॉल्व्हंट, रिझर्वायर आणि डिगॅसर सिस्टीम बद्दल. आता नेक्स्ट आहे हाय प्रेशर पंप. आपण हाय प्रेशर पंप बघणार आहोत, वेगवेगळे बघणार आहोत. त्याआधी रिक्वायरमेंट फॉर HPLC पंप आपण बघूया. कशा प्रकारचे हाय प्रेशर पंप HPLC मध्ये वापरले गेले पाहिजे हे आता आपण बघणार आहोत. आता हाय प्रेशर पंप मध्ये पहिली रिक्वायरमेंट आहे द जनरेशन ऑफ प्रेशर अप टू 6000 साय. म्हणजे पंप असा हवा की जो 6000 साय एवढं प्रेशर जनरेट करू शकेल. सेकंड, पल्स फ्री आउटपुट. पंप असा हवा की जो पल्स फ्री आपल्याला प्रेशर देईल, म्हणजे वे पल्सेस नसले पाहिजेत, कंटिन्युअस आपल्याला ते प्रेशर, स्मूथ प्रेशर तिथे अप्लाय झालं पाहिजे. त्यामुळे पल्स फ्री आउटपुट आपल्याला मिळालं पाहिजे. फ्लो रेट्स रेंजिंग फ्रॉम 0.1 टू 10 cm³ पर मिनिट. पंप असा हवा की जो आपला फ्लो रेट मेंटेन करेल किती, 0.1 टू 10 cm³ पर मिनिट. फ्लो रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ 0% और बेटर. फ्लो रिप्रोड्युसिबिलिटी असली पाहिजे 0% किंवा त्याच्यापेक्षा चांगली हवी. आणि शेवटी रेजिस्टन्स टू करोजन बाय व्हरायटी ऑफ सॉल्व्हंट. आपला पंप हा करोजन रेजिस्टंट असला पाहिजे. हे 5 रिक्वायरमेंट आहेत हाय प्रेशर पंपच्या. पहिली म्हणजे जनरेशन ऑफ प्रेशर अप टू 6000 साय. सेकंड, पल्स फ्री आउटपुट. थर्ड, फ्लो रेट रेंजिंग फ्रॉम 0.1 to 10 cm³ per minute. Fourth, flow reproducibility of 0.5% or better. And last, fifth, resistant to corrosion by variety of solvent. आता ही झाली रिक्वायरमेंट पंपची. आता आपण काही पंप त्यांचे एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. आता पहिलं एक्झाम्पल बघणार आहोत ते म्हणजे स्क्रू ड्रिव्हन सिरिंज टाइप पंप. आता नावातच दिलंय सिरिंज सारखा पंप जो स्क्रूने ड्राईव्ह होतो, जिथे स्क्रू वापरलाय. जसा सिरिंजला प्लंजर असतो, इंजेक्शनची सिरिंज बघितला असाल, मागे एक दट्ट्या असतो, तो प्रेस केला की इंजेक्शन इंजेक्ट होतं, तसा त्या ठिकाणी स्क्रू असा असलेला सिरिंज पंप आपण बघणार आहोत. सिरिंज टाइप पंप प्रोड्यूस पल्स फ्री डिलिव्हरी whose flow rate is readily controlled. They suffer, however, from a lack of capacity and are inconvenient when solvent must be changed. आता सिरिंज टाइप पंप आहे हा पल्स फ्री आपल्याला प्रेशर देतो. फ्लो रेट सुद्धा ह्याचा कंट्रोल करता येऊ शकतो. पण ह्याच्या काही डेफिशियन्सी आहेत, म्हणजे ह्याची कॅपॅसिटी कमी असते ह्या पंपची. आणि जर सॉल्व्हंट चेंज होत असेल तर हा पंप तिथे फेल जातो. ह्याला आपण स्क्रू ड्रिव्हन सिरिंज टाइप पंप
असं आपण म्हटलंय. याला डिस्प्लेसमेंट पंप असं सुद्धा आपण म्हणतो. इथे याला आपण डिस्प्लेसमेंट पंप सुद्धा आपण म्हणतो. हा झाला पहिला पंप, स्क्रू ड्रिव्हन सिरीज टाइप पंप और डिस्प्लेसमेंट पंप. इथे प्लंजर असतो किंवा जो स्क्रू आहे हा मोटारने स्टेपिंग मोटार वापरून तो ड्राईव्ह केला जातो. स्टेपिंग मोटार इथे वापरली जाते आणि इथे प्रेशर अप्लाय होतं. त्यानंतर सेकंड इम्पॉर्टंट पंप आहे तो म्हणजे रेसिप्रोकेटिंग पंप. रेसिप्रोकेटिंग पंप हा पंप तुम्ही बऱ्याचदा वापरलेला आहात. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर रंगपंचमीच्या वेळी काही बंदुका येतात पाण्याच्या पिचकारीच्या, त्यामध्ये ही पंपिंग सिस्टीम वापरली जाते. आता ह्याची डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसतेच आहे. The device consists of small cylindrical chamber that filled and then empty by the back and forth motion of piston. The pumping motion produce a pulse flow that must be subsequently damped. आता इथे इन्स्ट्रुमेंटेशन तुम्हाला बघायला मिळते. आधी आपण इन्स्ट्रुमेंटेशन बघू आणि मग पुढे डिस्कस करू. इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये आपल्याला मोटार दिसते. त्या मोटारने आपण आपला जो प्लंजर आहे किंवा दट्ट्या आहे, त्याला दट्ट्या आहे ज्याला आपण पिस्टन असं म्हटलं, तो पिस्टन मूव्ह करतो मोटारच्या साह्याने. त्यानंतर मध्ये एक कॅव्हिटी आहे, मध्ये एक असं चेंबर आहे, सिलेंडर आहे आणि सिलेंडरला 2 ओपनिंग्स आहेत. एक सॉल्व्हंट इनलेट आहे, एक सॉल्व्हंट आउटलेट आहे, टुवर्ड्स कॉलम आहे आणि मध्येच पल्स डॅम्पर वापरलाय. आता पल्स डॅम्पर कशासाठी वापरला हे आपण आता डिस्कस करूच. आता इथे काय होतं, हा जो सिलेंडर आज दिसतोय आपल्याला, त्या सिलेंडर मध्ये सॉल्व्हंट येतं आणि ते हाय प्रेशरने सिलेंडरच्या बाहेर फेकलं जातं. आता कशामुळे हे, तर बॅक अँड फोर्थ मोशन ऑफ पिस्टन. हा जो पिस्टन दिसतोय त्या पिस्टनचा बॅक अँड फोर्थ जी मोशन आहे, पुढे मागे तो मूव्ह होतोय, या मुवमेंटमुळे सॉल्व्हंट त्या सिलेंडर मध्ये खिचलं जातं आणि बाहेर एका ओपनिंग मधनं खिचलं जातं आणि एका ओपनिंग मधनं बाहेर फेकलं जातं. बॉल चेक व्हॉल्व तिथे बसवलेले आहेत. जेव्हा सॉल्व्हंट आत येत असेल सिलेंडर मध्ये, तेव्हा जो आउटलेटचा बॉल चेक व्हॉल्व आहे तो तिथे क्लोज होईल. जेव्हा प्रेशरने सॉल्व्हंट बाहेर फेकलं जात असेल तेव्हा इनलेटचा जो ओपनिंग आहे ते बॉल चेक व्हॉल्वने क्लोज होईल. त्यामुळे बॉल चेक व्हॉल्व तिथे बसवलेले आहे. आता इथे बॅक अँड फोर्थ मोशन पिस्टनच्या मुळे सॉल्व्हंट त्या सिलेंडर मध्ये येतं आणि वेगाने बाहेर फेकलं जातं, प्रेशरने बाहेर फेकलं जातं. आता द पंपिंग मोशन प्रोड्यूस पल्स फ्लो दॅट मस्ट बी सबसिक्वेंटली डॅम्प्ड. आता ह्या पंपमुळे जे प्रेशर तयार होतं ते पल्स असतं, पल्स फ्री नसतं. त्यामुळे तो पल्स डॅम्प केला जातो, पल्स रिमूव्ह केला जातो, ज्यामुळे आपल्याला पल्स फ्री तिथे प्रेशर मिळेल. आता ऍडव्हान्टेजेस काय ह्या रेसिप्रोकेटिंग पंपच्या, तर इट इन्क्लूड स्मॉल इंटरनल व्हॉल्यूम, हाय आउटपुट प्रेशर, readily adaptability to gradient illusion and constant flow rates, which are largely independent of column back pressure and solvent viscosity. आता रेसिप्रोकेटिंग पंपचा ऍडव्हान्टेज काय, तर स्मॉल इंटरनल व्हॉल्यूम. आपला जो पंप आहे त्यातला सिलेंडरचा व्हॉल्यूम हा एकदम कमी आहे. हाय आउटपुट प्रेशर हाय असतं, जवळपास 10,000 साय एवढं प्रेशर इथे मिळतं. रेडी सबसिक्वेंटली और रेडी अडॅप्टेबिलिटी टू ग्रेडियंट इल्युशन. हा रेडीली अडॅप्ट होतो कशाशी, ग्रेडियंट इल्युशन साठी. सॉल्व्हंट जरी चेंज झाले तरी हा रेडीली त्याप्रमाणे अडॅप्ट होतो. आणि कॉन्स्टंट फ्लो रेट सुद्धा ह्याचा कॉन्स्टंट होतो. मोस्ट मॉडर्न कमर्शियल क्रोमॅटोग्राफ एम्प्लॉय अ रेसिप्रोकेटिंग पंप. जे कमर्शियल क्रोमॅटोग्राफ्स आहेत किंवा क्रोमॅटोग्राफी इन्स्ट्रुमेंट्स आहेत, HPLC इन्स्ट्रुमेंट आहे, त्यामध्ये रेसिप्रोकेटिंग पंप हे वापरले जातात. त्यामध्ये हा जो रेसिप्रोकेटिंग पंप आहे हा वापरला जातो.
Screw driven syringe type of pump produce pulse free delivery that is readily controlled. However, आता जे स्क्रू ड्रिव्हन सिरिंज बद्दल आपण बोललो की जे पल्स फ्री डिलिव्हरी देतात त्यांचा प्रेशर हे रेडीली आपण कंट्रोल करू शकतो, फ्लो रेट रेडीली कंट्रोल करू शकतो, पण त्यांचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कॅपॅसिटी कमी आहे आणि सॉल्व्हंट चेंज होत असेल तर ती अडॅप्टेबिलिटी आहे ती त्याचा लॅक आपल्याला स्क्रू ड्रिव्हन सिरिंज पंप किंवा डिस्प्लेसमेंट पंप मध्ये बघायला मिळतो. पण जर रेसिप्रोकेटिंग पंप बघितला तर पल्स फ्लो आपल्या इथे बघायला मिळतो, पण तो आपण पुढे डॅम्प करतो. आणि दुसरं म्हणजे आपण किती व्हॉल्यूमचा सॉल्व्हंट आपण ह्यामधनं पास करू शकतो आणि आपला जो रेसिप्रोकेटिंग पंप आहे हा रेडीली अडॅप्ट होतो ग्रेडियंट इल्युशन बाबत. त्यामुळे रेसिप्रोकेटिंग पंप हा सिरिंज ड्रिव्हन और स्क्रू ड्रिव्हन सिरिंज पंप किंवा डिस्प्लेसमेंट पंप पेक्षा सुपिरियर आहे. हा सुपिरियर आपल्याला बघायला मिळतो. हा झाला रेसिप्रोकेटिंग पंप. आता नेक्स्ट आहे न्यूमॅटिक पंप. आपण ह्या व्हिडिओ मध्ये न्यूमॅटिक पंप पर्यंतच डिस्कस करू. नेक्स्ट इन्स्ट्रुमेंटेशन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. न्यूमॅटिक पंप म्हणजे काय? इट इज कन्सिस्ट ऑफ कोलॅप्सिबल सॉल्व्हंट कंटेनर हाऊस in a vessel that can be pressurized by compressed gas. Pump of this type are simple, inexpensive and pulse free. They suffer from limited capacity pressure output. However, from pumping rate that is depend on solid viscosity. In addition, they are not adaptable to gradient elution. आता न्यूमॅटिक पंप आहे की ज्यामध्ये कोलॅप्सिबल सॉल्व्हंट कंटेनर हाऊस आपल्याला बघायला मिळतं व्हेसलमध्ये आणि ते कॉम्प्रेस गॅसने प्रेशराइज केलं जातं. हे जे न्यूमॅटिक पंप आहेत हे सिंपल टाईपचे असतात, इनएक्सपेन्सिव्ह असतात, पल्स फ्री असतात, पण त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत ते म्हणजे लिमिटेड कॅपॅसिटी, त्यानंतर प्रेशर आउटपुट, लिमिटेड प्रेशर आउटपुट. इथे जो पंपिंग रेट आहे, प्रेशर फ्लो रेट आहे हा विस्कॉसिटीवर सॉल्व्हंटच्या डिपेंडेंट असतो आणि हे जे न्यूमॅटिक पंप आहेत हे ग्रेडियंट इल्युशनला अडॅप्टेबल नसतात. त्यामुळे काही इन्स्ट्रुमेंटमध्ये न्यूमॅटिक पंप वापरला जातो, पण जर तुम्ही कम्पेअर केला तिन्ही पंप मध्ये तर रेसिप्रोकेटिंग पंप आहे हाच एक इम्पॉर्टंट पंप आहे, हाच एक सुपिरियर पंप आपल्याला इथे बघायला मिळतो. आता इथे आपण थांबूया. उरलेलं इन्स्ट्रुमेंटेशन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू, नेक्स्ट लेक्चरला बघू. थँक्यू.